जय श्री कृष्ण सर्वांना. जय श्री कृष्ण. रमाताई, रमाताई आल्या का? एक मिनिट, रमाताई आल्या नाही बहुतेक अजून. नाही, आज कोणी म्हणू शकत रमाताई आली म्हणून दिसत नाहीये. आज कोण बोलू शकतो? हँड रेज करा कोणी वाचू शकत असेल तर. मी वाचू का? हो, कोण वाचत आहे? मी सुमती नाईक बोलते. हा, वाचत आहे, हरकत नाही. पण कुठल्या ओवी पासून वाचायचंय? अध्याय 13वा, 926 पासून. 926. पण ते 926 ची तर काल झाली ना. मग श्लोक एक मिनिट, रमाताई जॉईन झाल्यात. बर बर बर. रमाताई जॉईन झाल्यात. रमाताई बर बर बर. खूप आग होईल त्याला, काय करणार? रमाताई तुम्ही वाचताय का? हो का? घेऊन चला ना परभणीला, रोज एक घेत. हॅलो रमाताई. रमाताई बाकीच्या बोला ताई. हा, तुमचं रमाताई. हो ताई, मी काल वाचलं. मी वाचू का आज परत? तुम्ही वाचता का? हो, काल वाचलं ना ताई. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही तर नाही वाचा मग. सुनीताताई नाईक वाचा. पण काल आपण 26व्या ओवी पासून काल वाचलेलं आहे. मग आता कोण पासून वाचू? 926 पर्यंत झालंय का? हो, काल 926 पासून पुढे 50 ओव्या झालेल्या आहेत काल. हा, मग त्याच्या पुढे वाचा. 70 पर्यंत झाले. 1032 कोणीतरी 1032 टाकली. 1032. 1032 पासून वाचू. बर, टाकलंय कोणीतरी. सुरुवात करू का? हो. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता बहु पुण्य होते, नमस्कार त्या सद्गुरु ज्ञानेश्वराते. ज्ञानेश्वर महाराज की जय. ताई, मी पहिल्यांदाच वाचते बर का. हरकत नाही ते, हरकत. तो शरीराचे निमेळे, करू का कर्मे सकळे. बरी आकाश धुईन मळे, तैसे असे अथिलोनी देहे. जोन धेपे देह मोहे, देह गेलिया नोहे पुनरपी तो ज्ञानी देह प्राप्तीमुळे सर्व तऱ्हेची कामे करेल, परंतु जसे आकाश धुक्याने मळत नाही, तसाच तो कर्मसंगाने न मळता निर्लेप राहील.
जोपर्यंत देह आहे तोपर्यंत जो देहभावाने मळत नाही तो देहपात झाल्यावर जन्मास येत नाही. ऐसा तया एकू प्रकृती पुरेश विवेकू उपकारू अलौकिकू करी पैगा परी हाची अंतरी विवेक भानुची या परी उदयजे दे अवधारी उपाय बहुत. आता हा निर्वाळा सूर्यप्रकाशाप्रमाणे अंतःकरणात कसा उदय पावेल याचे अनेक उपाय आहेत, ते तू श्रवण कर. श्लोक वाचायचे का पुढचे? ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. केचित् ध्यानेन आत्मनि पश्यन्ति अन्ये सांख्येन योगेन आत्मान पश्यन्ति च अपरे कर्मयोगेन आत्मान पश्यन्ति. काही अधिकारी ध्यानाने, श्रवण मनन पूर्वक निधिध्यासाने सुसंस्कृत झालेल्या अंतःकरणाचे ठिकाणी आत्म्याला पाहतात. काही अधिकारी आत्मानात्म विचार करून आत्म्याला जाणतात. काही अधिकारी कर्मयोगाने म्हणजेच ईश्वराला अर्पण बुद्धीने केलेल्या निष्काम कर्माने श्रवणाद्वारा आत्म्याला जाणतात. कोणी एका सुभटा विचारांचा आगिटा आत्मानात्मकिटा पुटे देऊनी 36 वाणीभेद तोडोनिया निर्विवाद निवडती शुद्ध आपपणे. तया आपण पयाच्या पोटी आत्मध्यानाची या दिठी देखती गा किरीटी आपणा पेची आणि कपई दैव बगे चित्त देगी सांख्य योगे एकते अंगलगे कर्मा चैनी. 37. वीरश्रेष्ठ अर्जुना, कोणी उत्तम अधिकारी विचाराच्या अग्नीत आत्मा आणि अनात्मा या दोघांनी घालून त्यांच्यातील हिणकस भागावर श्रवण मनन निधिध्यासाची सतत पुटे चढवितात आणि अशा रीतीने निरनिराळ्या 36 कंसांचे भेद साफ बुजवून ब्रह्मतत्वाचे चोख शुद्ध शोधून काढतात. त्या आत्मभावाच्या स्वरूपात आत्मध्यान रूपी दृष्टीने अर्जुना ते आपण आपल्यालाच पाहतात. कित्येक लोक दैववशात सांख्य योगाद्वारे आत्म्याकडे मन लावतात, तर कित्येक कर्मयोगाचा आश्रय करून आत्म्यास पाहतात. ताई, माझा ऐकू येतंय का? आवाज येतोय का? हो, खूप छान येतो. छान येतोय. अन्ये त्वेव मजानंता श्रुतान्येब उपासते तेपि चाति तरन्त्येव मृत्यू श्रुती परायणा. अन्ये एवं अजानता तू अन्येभ्य श्रुता उपासतेच श्रुती परायणा ते अपि मृत्यू अतितरंती एवं. ही साधने करण्याचे न जाणणारे जे अन्य अधिकारी आहेत ते ज्येष्ठ संत सज्जनांकडून आत्म्यांचे श्रवण करून आत्म्याची उपासना करतात. ते देखील केवळ श्रवण परायण असलेले मुमुक्षु मृत्यूला तरून जातात. येणे प्रकारे ते निस्तरती साचोकारे हे भव भेऊरे आघवेची परी ते करीती ऐसे अभिमानू दवडुनी देशे एकाचिया विश्वासे टेकती बोला. जे हिताहित देखती हानी कणवा घेपती पुसोनी शिणू हरिती देती सुख. तयाचे निमुखे जे निघे ते तू आदरे चांगे ऐकोनिया आगे मने होती. अशा विविध मार्गांनी लोक या भवभ्रमाच्या भोऱ्यातून बाहेर पडतात. ही गोष्ट सत्य आहे.
तथापि ते अभिमान देशोधडीला लावून गुरुच्या वचनावर निष्ठेने अवलंबून राहतात. जे शिष्याचे हित अहित जाणतात, शिष्याची हानीही करुणा येते आणि शिष्य आत्मश्रवण करीत असता त्याला साक्षेपाने विचारून त्याचे जन्म मरण दुःख दाखवितात आणि ब्रह्मसुख देतात. सद्गुरूच्या मुखातून जेवढे बाहेर पडेल तेवढे श्रद्धेने ऐकून अंगाने आणि अंतःकरणाने ते तसेच होतात. तया ऐकण्याची या नावे ठेविती गा आगवे, तया अक्षरांसी जीवे लोण करीती, तेही अंती कपिध्वजा या मरणार्णव समजा, पासून निगती ओजा गोमटिया. ऐसे जे उपाये बहुवस इथे पाहे, जाणावया होये एकी वस्तू. आता पुरे हे बहुत पै सर्वार्थांचे मथित, सिद्धांत नवनीत देऊ तुझ. ये तुले मी पंडुसुता, अनुभव लहाना ऐता, येर तव तुझ होता सायास नाही. म्हणून तै बुद्धी रचू, मतवाद हे खाचू, सोली व निर्वचू फलितार्थूचे. हनुमान ज्याच्या निशाणावर आहे अशा अर्जुना, ते श्रोते देखील शेवटी मरण रूपी सागरात असलेल्या अज्ञान, वासना, पाप, पुण्य व त्रिविध दुःखांच्या मगर सुसरीपासून चांगल्या पद्धतीने बाहेर पडतात. एक परमात्मा जाणायला येथे पुष्कळ असे उपाय आहेत. आता अर्जुना, याबाबत बोलणे पुरे. आतापर्यंतच्या सर्व अभिप्रायांचे घुसळण करून काढलेले सिद्धांत रूप लोणी तुला देतो. अर्जुना, तुला विनासायास अनुभव मिळणार आहे. मग इतर ब्रह्मानुभवानंतर होणारा विलक्षण आनंद, शांती, समाधान वगैरे गोष्टीचे तुला श्रम पडणार नाहीत. म्हणून त्या सिद्धांताची शास्त्रशुद्ध मांडणी करू, इतर दुराग्रही मतांचे खंडन करू व स्पष्ट गर्भित अर्थच विस्तृत शब्दात सांगू. तरी क्षेत्रज्ञ येणे बोले, तुझ आपणे पे जे दाविले, आणि क्षेत्र ही सांगितले आघवे जे. तया येरांच्या मेळी होई जे भूती सकळी, अनिल संगे सलिली कल्लोळ जैसे. का तेजा आणि उखरा भेटी झालिया वीरा, मृगजळाचिया पुरा रूप होय. नानाधार धरधारी झळंबलिया वसुंधरी, उठी जेवी अंकुरी नाना विधी. तैसे चराचर आघवे जे काही जीवनावे, ते तो उभय योगे संभवे ऐसे जाण. या लागी अर्जुना, क्षेत्रज्ञा प्रधाना पासून न होती भिन्ना भूत व्यक्ती. तर अर्जुना, क्षेत्रज्ञ या शब्दाने जे मी आपले स्वरूप तुला दाखविले आणि जे सर्व क्षेत्र कथन केले, वायूच्या संयोगाने पाण्यावर जशा लाटा येतात त्याप्रमाणे या क्षेत्रज्ञांच्या एकमेकांच्या संबंधात सर्व प्राणी जन्म पावतात. किंवा सूर्याची किरणे आणि बरड जमीन यांचा संबंध म्हणजे अर्जुना, मृगजळ हा महापूर जसा प्रत्यक्ष दिसतो, किंवा पावसाच्या सरींनी भिजलेल्या पृथ्वीवर जसे विविध प्रकारचे अंकुर फुटतात, त्याप्रमाणे अखिल चराचर आणि जे काही शरीर क्षेत्रज्ञ या दोघांच्या संयोगातून उत्पन्न होतात असे जाण. म्हणून हे अर्जुना, हा भूतांचा आकार क्षेत्रज्ञ आणि प्रकृती या दोघांपासून वेगळा नाही. सम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्त परमेश्वरं, विनश्यन्त्यन् न पश्यति
यविनश्यसु सर्वेषु भूतेषु समतिष्ठनम् अविनश्यंत परमेश्वर पश्यंती स पश्यंती. सर्व भूतांचे ठिकाणी समरूपाने स्थित नष्ट होणाऱ्या पदार्थांमध्ये अविनाशी असलेल्या परमेश्वराला जो ज्ञानदृष्टीने पाहतो तोच खरा पाहतो. पै पटत्व तंतू नव्हे परी तंतू सिचिते आहे. ऐसे खोली डोळा पाहे ऐक्य हे गा. भूते आघवची होती एकाची एक आहती. परी तू प्रतीती यांची घे पा. याची नामे ही अनाने अनारिसी वर्तने. वेशही सिनाने आघवे यांचे. ऐसे देखोनी किरीटी भेदसुसी हनपोटी. तरी जन्माचिया कोटी न लाहसी निघो. नाही पै नाना प्रयोजनशिळे दीर्घे वक्रे वर्तुळे. होती एकीचीच फळे तुंबिणी येची. ते 54 पासून पुढे. म्हणून हे अर्जुना हा भूतांचा आकार क्षेत्रज्ञ आणि प्रकृती या दोहोंपासून वेगळा नाही. वस्त्रपणा म्हणजे केवळ तंतू नव्हे. तंतूलाच वस्त्रावस्था प्राप्त होते. तू भूत आणि परमेश्वर नव्हे कारण ते नाशवान आहेत. परमेश्वर नाशरहित आहे. पण परमेश्वराला प्रकृती योगाने भूतांचा आकार प्राप्त झालाय अशा विचारपूर्वक दृष्टीने पाहिले असता सर्व भूतांचे परमेश्वराशी ऐक्य अनुभवाला येते. सर्व भूते ही एकाच पदार्थापासून होतात व ती सर्व एकच आहेत याचा अनुभव तू घेतला पाहिजेस. या भूतांना वेगळी नावे आहेत. यांच्या स्थितिगती यांचे रूपरंग सर्व निरनिराळे आहेत. असे पाहून अर्जुना तू जर भेदभावाला अंतःकरणाला जागा देशील तर या प्रपंचातून असंख्य जन्म घेतलेस तरीही निवृत्ती मिळणार नाही. विविध कारणांमुळे लांब वाकडी वाटोळी अशा विविध आकारांची भोपळ्याची फळे एकाच वेलीपासून येतात. हो तू का उजू वाकडे परी बोरीचे हे नमोडे. तैसी भूतेची अवघडे परी वस्तूजी. अंगारकणी बहुअसी उष्णता समान जैसी. तैसा नाना जीवराशी परेशू असे. गगनभरी धारा परी पाणी एकची वीरा. तैसा या भूताकारा सर्वांगी तो. हे भूतग्राम विषम परी वस्तू ते एथसम. घटमठी व्योम जिया परी हा नाशता भूताभासू. एथ आत्मा तो अविनाशू. जैसा केयुरा दिकी कसू सुवर्णाचा. एवं जीव धर्म हिनू जो ओवेसी अभिन्नू. देखे जो सुनयनू ज्ञानी या माझी. ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळस तो विरेशा. हेच स्तुती नोहे बहुअसा भाग्याचा जो. बोरीचे काटे सरळ किंवा वाकडे असले तरी बोरीचेच आहेत. बाब ही बदलत नाही. त्याप्रमाणे प्राणी भिन्न प्रकारचे असले तरी ब्रह्म वस्तू सरळ आहे. निखाऱ्याचे कण भिन्न असले तरी उष्णता समान असते. त्याप्रमाणे अनेक जीवराशीत एकच परमात्मा आहे. पावसाच्या धारा आकाशभर पसरल्या तरी त्या सर्वातील पाणी एक रूपच असते. तसा भूतांच्या भिन्न आकारात परमात्मा सारखाच असतो. जसे घागरीत आणि माठात आकाश एकच असते त्याप्रमाणे हे भूत समुदाय भिन्न असले तरी त्या सर्वांना व्यापणारी वस्तू एकच आहे. जसे बहुभूषणादी अलंकार भिन्न आकाराचे वेळोवेळी बदलणारे असतात पण त्यातील सोन्याचा कस कधीही बदलत नाही. तद्वत हा भासणारा नामरूपाचा खेळ नाशवंत आहे पण त्यातील आत्मा मात्र शाश्वत आहे. याप्रमाणे परमात्मा हा जीव धर्म रहित आहे. तो सर्व जीवन आहे. जो परमात्म्याला जाणतो तो ज्ञानामध्ये डोळस आहे. जो आत्मानुभवी पुरुष ज्ञानाचाही डोळा आहे त्या ज्ञान डोळ्यांमध्ये डोळस आहे. हे शूर पुरुषा अर्जुना ही केवळ त्याची स्तुती नाही तर तो भाग्याचा आहे.
समं पश्चन्न हि सर्वत्र समस्थितमीश्वरम न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परागतिम. अन्वय. सर्वत्र समवस्थितम ईश्वरम समपश्यनम आत्मानं न हिनस्ति स तथा परागती यानी. ईश्वर सर्वत्र समानत्वाने स्थित आहे असे जाणणारा स्वतःचा स्वतः घात करीत नाही, नंतर तो परब्रह्म स्वरूप पावतो. हे गुणेंद्रिय धोकोटी देह धातूंची त्रिकुटी पाच मेळावा वोखटी दारुण हे उघड पाच वेवली पंचधा आगी लाविली जीव पंचानना सापडली हरिण कुटी हे ऐसा असोनी ये शरीरी कोण नित्य बुद्धीची सुरी अनित्य भावाच्या उदरी दाटी चीना ये परी ये देही असता जो नयेची आपण या घाता आणि शेखी पंडुसुता तेथेची मिळे. हा देह म्हणजे पाच नांग्यांची इंगळी, पाच प्रकारची आग आहे. जीवरूप सिंहाला हा देह हरणाचे घरच सापडले आहे. याप्रमाणे या देहात जीवरूपी सिंह बद्ध झाला असूनही मी नित्य शुद्ध बद्धमुक्त आहे या बुद्धीची नखे या देहाच्या धारण करून मी नित्य आहे या विचाराने तो मोकळेपणाचा आनंद भोगण्याकरिता देहाबाहेर का पडत नाही हे कळत नाही. तथापि अर्जुना या देहात असूनही आपला येत नाही. देहाशी तादात्म्य ठेवून बद्धतेमुळे जन्म मरणाच्या दुःखामुळे व नरकाच्या यातनेमुळे आत्मघात होऊ देत नाही. तो देहपात झाल्यानंतर त्या आत्म्यातच एकरूप होतो आणि विदेह मुक्तीला प्राप्त होतो. जेथ योग ज्ञानाची या प्रौढी ओलांडून या जन्मकोडी न निगो या भाषाबुडी देती योगी. जे आकारांचे पैल तीर जय नादाची पैल मेर तुर्येचे माझ घर परब्रह्म ते मोक्षा सकटकती जेथे येती विश्रांती गंगादी अपांपती सरिता जेवी ते सुख येण्याची देहे पाय पाखाळ नियाला हे जयभूत वैषम्ये नोहे विषम बुद्धी दीपांची कोडी जैसे एकची तेज सरिसे तैसा जो असितचू असे सर्वत्र ईशू ऐसेनी समत्वे पंडुसुता जिये जो देखत साता तो मरण आणि जीविता नागवे फुडा म्हणून तो दैवागळा वाणीत असे वेळोवेळा जे साम्य से जे डोळा लागला तया. असंख्य जन्म ओलांडून असंख्य जन्म ओलांडून योग ज्ञान यांच्या सामर्थ्याने योगी पुरुष त्या ब्रह्मस्वरूपातून बाहेर पडणार नाही. अशा कृतनिश्चयाने ज्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी बुडी ठेवून राहतात, जे नामरूपात्मक भूत सृष्टीच्या पलीकडे आहे, जे नावाच्या पैल तीराला तुर्यावस्थेचे माझघर आहे, ज्याला परब्रह्म म्हणतात, ते सर्व नद्या सागरात लीन होतात. त्याप्रमाणे जेथे मोक्षादी सर्व परमगती लीन होतात, ते ब्रह्मसुख त्याला याच वर्तमान देहाने पाय धुण्यास मिळते. परंतु जो भूतांच्या नामरूप वर्तनांचे वैषम्य पाहून विषम बुद्धीचा होत नाही, त्याला ते ब्रह्मसुख पाण्याप्रमाणे विपुल आणि सहजपणे प्राप्त होते. कोट्यावधी दिव्यात जसे एकच तेज समान असते, त्याचप्रमाणे सर्व भूतमात्रात जो भगवंत सत्तारूपाने समान आहे. अर्जुना,
अशा साम्य दृष्टीने भूतांकडे पाहत जगतो तो खरोखर मरणाला आणि जन्माला मुक्तो. सर्वांपेक्षा श्रेष्ठ दैवशाली पुरुषाची आम्ही वारंवार स्तुती करतो. त्याची दृष्टी समभागावर खिळलेली असते आणि मन, बुद्धी इत्यादी कर्मेंद्रियांद्वारे प्रकृतीच कर्म करते असे जो सत्य जाणतो. प्रकृतीतैव कर्माणि क्रियामाणानि सर्वशा य पश्यन्ति तथात्मानमकर्तारं पश्यन्ति य प्रकृत्या एव कर्माणि सर्वशा क्रियमाणानि पश्याति तथा आत्मान अकर्तरी पश्यती स पश्यती. जो विचारी माणूस सर्व कर्मे सर्व प्रकारची देहेंद्रियादी प्रकृतीकडून केली जातात आणि त्या कर्मात आत्मा अकर्ता आहे असे जो पाहतो तोच खरा ज्ञानी होय. आणि मनोबुद्धी प्रमुखे कर्मेंद्रिये अशेखे करी प्रकृतीची हे देखे साचे जोगा. धरीची रहाटती घरी घर काही न करी अभ्रधावे अंबर ते उगे. तैसी प्रकृती आत्मप्रभा खेळे गुणी विविधारंभा. येथ आत्मा तो ओथंबा नेणे कोण. ऐसेनी येणे निवाडे जयाच्या जीवी उजिवडे. अकर्त याते पुढे देखिले तेणे. असंख्य जन्म ओलांडून योग 80 पासून घरातील माणसे घरात वावरतात, घर वावरत नाही. आकाशात मेघ सैरावैरा संचारतात पण आकाश काही हलत डुलत नाही. त्याप्रमाणे प्रकृती माया आत्मतेजाने त्रिगुणांच्या साह्याने अनेक खेळ खेळते, पण या खेळात आत्मा खुंटाप्रमाणे उदास असतो. तो या खेळाला ओळखीत नाही. अशा या निर्णयाने ज्याच्या ठिकाणी प्रकाश पडला त्याने खरोखर अकर्त्या आत्म्याला जाणले. हॅलो, हा बोला ताई, बोला. आवाज येतोय ताई? हो 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 हो. थांबायचंय का? हो 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 थांबायचं आहे का? हो हो बर, चालेल. पसायदान गीता. हो हो म्हणते. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टा दृष्ट विजये होवा ओजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल ज्ञान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. छान. याचं थोडं विश्लेषण करू शकाल? नाही, एवढं नाही जमणार जय अजून. श्रीकृष्ण. ताई मी बोलू? विद्या हो कानवडे. बोला, हो विद्या. बोला. हा, तर हा आहे ना प्रकृती आणि पुरुष, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा खिचउष्टा म्हणजे खिचडा करून ठेवलेला आहे.
आणि ह्या दोघांची निवड करायची. निवड करताना कधी कधी कसं असतं, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, प्रकृती आणि पुरुष. तर काही स्वतःच्या जीवावर करतात आणि काही गुरूंकडून करून घेतात. काहींना त्याची हातोटी माहित नसती. जीव आणि शिव हे दोन पक्षी आहे, आणि हा जीव रूपी शिव आणि जीव दोन्ही शेजारी बसले होते, पण जीव पक्षी खाली आला आणि त्याला परत वर आपली प्रगती करून घ्यायची आणि आपल्या त्या स्वरूपाला जायचंय. मग तो काय करील? आता रामदास स्वामींचे शिष्य होते कल्याण, विवेकानंदांचे, रामकृष्ण परमहंसांचे शिष्य होते विवेकानंद. यांनी गुरूंकडून विद्या घेऊन स्वतः प्रयत्न करून तिथपर्यंत गेले. आपल्या स्वतःच्या आत्मस्वरूपाला गेले, आपल्या स्वतःची प्रगती करून घेतली, कारण त्यांच्यात तेवढी ध्यान, धारणा, अभ्यास किंवा तेवढी योग्यता होती. सोनार आणि पण कशी सोनं दिलं तर त्याच्यातून वेगळे दागिने होतात, आणि मिक्स सोनं असलं तर त्याच्यातून वेगळे दागिने होतात. त्यात थोडस हे घातलेलं असतं डागलं तर ते जाळायचं असतं. तशी तपश्चर्या करायची, योग धारणा करायची आणि आपली आपण प्रगती करून घ्यायची. तर विवेकानंद, कल्याण स्वामी असे खूप शिष्य आहे की त्यांनी त्यांची करून घेतली आणि त्यांनी काय केलं, त्या स्वरूपाला ते मिळाले. पण काहींनी काय केलं, हे गुरुचा मार्ग चालले. काहींनी काय केलं की एकनाथ महाराजांचे शिष्य होते, मुलगा होता एक त्यांच्याकडे ठेवलेला आईनी. ती म्हणायची ह्या मुलाला खूप त्याला पुरणपोळी खूप आवडायची, पण तो बुद्धीने थोडासा कमी होता. तो अभ्यास हे काय करू शकणार नव्हता, संथा घेऊ शकणारा नव्हता. पण तो म्हणायचा नाथांच्या घरी रोज पुरणपोळी असती. मग आई काय म्हटली, नाथांना माझ्या मुलाला फक्त तुमच्याकडे ठेवून घ्या आणि पुरणपोळी खाण्यासाठी. नाथ म्हटले ठीक आहे. सगळे मुलं अभ्यास करायचे वेदाचा, सगळे करायचे. हा आपला बसायचा, थोडस काही केलं तर केलं, नाही केलं तर नाही केलं, असं करायचा. आणि जेव्हा ते एकनाथ महाराजांच्या निर्वाणीचा वेळ आली, तर मग सगळे आता रामायण झाले, उत्तर रामायण लिहायचं राहिलं. मग आता कोण लिहिल? तर सगळे शिष्य चढवट की आमचा इतका अभ्यास, आम्ही इतके ज्ञानी, असं तसं. आणि मग एकनाथ महाराज म्हटले, माझं उरलेलं उत्तर हे ना नारायण लिहिल. हा नाऱ्या, हा पुरणपोळी खाण्यापुरता फक्त बसला होता. तर इथं काय सांगितलं माऊलींनी 25व्या श्लोकात, की श्रद्धा, बोट धरलंय, बोट धरलंय ना, मग कोणत्या रस्त्याने गुरु नेतील ते चालायचं, मला काहीच माहित नाही. पण त्यांनी सांगितलं कपिध्वजा, म्हणजे भगवंतांनी काय सांगितलं, ज्याच्या झेंड्यावर हनुमंत आहे, म्हणजे हनुमंत आहे. पांडवांच्या याच्यावर हनुमंत होता. तर त्यांनी काय सांगितलं की जो श्रीकृष्ण म्हणाल ते, पांडवांना स्वतःची बुद्धीच नव्हती. अर्जुनाने सांगितलं का जे श्रीकृष्ण सांगतील, जे भगवंत सांगाल ते. नारायणी सेवना कौरवांनी घेतली, पण यांनी फक्त भगवंत घेतला आणि त्या दिशेने चालतो. तर भगवंतांनी सांगितलं, नवनीत सांगितलंय, आणि हे आपण काय करायचं, काढून घ्यायचंय. तर हा गुरुच्या मार्गावर चालणारा, म्हणजे आंधळ्या यांनी चालणारा. गुरु म्हणतील ना असं कर कर, तसं कर कर, हे का ते त्याच्यात का, असं नाही. आणि ती पुढचं काय सांगितलं की पाणी असल्याशिवाय कल्लोळ नाही, म्हणजे लाटा पाण्याशिवाय नाही, आणि मृगजळ कशाशिवाय नाही. रखरखीत वाळवंटात जेव्हा सूर्याचा रखरखीत प्रकाश पडतो, 1, 1:30, 2 वाजता दुपारी, तेव्हा अशा पाण्याच्या धारा असल्यासारखं वाटतं. हरिण काय करतो, पाणी म्हणून पळत सुटतो, आणि मग त्याला आपण मृगजळ म्हणतो. हा भास आहे. तर हा भास, तशी चराचर सृष्टी सगळी भासमान आहे, आणि त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची भूत आहेत. मग त्यांनी सांगितलं, ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये वेगवेगळे तंतू असतात, वेगवेगळ्या धाग्यांमध्ये वस्त्र तयार होतात, पण डोळ्याला काय दिसतं, वस्त्र दिसतं, आपल्याला ते धागे दिसत नाही. तर भगवंतांनी सांगितलं की हे नाम रूप प्रत्येकाची वेगवेगळे दिलेले वेश वेगळा आहे, पण मूळ तत्व एकच आहे. ते तत्व म्हणजे आत्मतत्व आहे, आणि त्या आत्मतत्वाला आपण पाहत नाही, आपण वरच्या रूपागुणाला पाहतो. हा रूपागुणाचा खेळू. भगवंतांनी सांगितलं हा नुसता रूपागुणाचा खोळ आहे, आणि ह्या खेळामध्ये काय होतं, कळलं नाही की जन्मच्या जन्म जातात, आणि त्या जन्मात मानव फिरत राहतो. त्यांनी सांगितलं वर्तुळ जसे, किंवा तो पाण्याचा हे जसा असतो भोपळा, तो नुसता तरंगतो पाण्यावर, त्याला काहीच बाकीचं माहित नाही. आणि त्यांनी सांगितलं की अंगारकणी, म्हणजे असे विस्तू असतो, त्याच्यात भरपूर उष्णता असते. कोणी लहान असतं, कोणी मोठं असतं, कुणाचा आकार कसा असतो असा. सुवर्णाचं पण त्यांनी सांगितलं एक सुवर्ण, पण त्याच्यापासून वेगवेगळे अलंकार तयार होतात. मग आपलं लक्ष अलंकाराकडे जातं, आपण मूळ सोन्याला विसरून जातो की ह्या सोन्यामुळे हे अलंकार आहे. त्याप्रमाणे भगवंतांनी सांगितलं की जीव आणि शिव हे वेगळे आहे. जीवेशी अभिमन्यू,
अभिन्नू, तो जीवापासून वेगळा नाहीये. फक्त आपण काय करायचं, ते शिवापर्यंत जायचे. जीव आणि शिव एकच आहे भगवंतांनी सांगितलं. पण ज्ञानाचा डोळासा माझी डोळसू तो विरेशा, हे स्तुती नो हे बहुसा भाग्याचा तो. आणि ह्याच्यासाठी काय पाहिजे, ज्ञान पाहिजे. डोळे आहेत तो सगळ्यांना, आंधळ्याला पण डोळे, पण बधिराचे नीट कान माऊलींनी सांगितलं. आणि आंधळ्याचे डोळे लोकांना दिसतात, पण त्या डोळ्यांना जर काही दिसत नाही तर तो नीट डोळे असून उपयोग नाही ना. बहिऱ्याचे कान चांगले, पण त्याला जर ऐकायलाच येत नाही तर त्या कानांचा उपयोगच नाही. तसं भगवंतांनी सांगितलं की ह्या ज्ञानरूपी डोळ्यांनी जो भगवंताचं विश्लेषण करतो, क्षेत्रज्ञ, प्रकृती पुरुष असा जो ओळखून घेतो, तो खरा भाग्याचा असतो. तो गुरुच्याच मार्गाने चालतो, पण तो त्या भाग्याचा असतो. मग त्यांनी काय सांगितलं, हे गुणेंद्रिय हे धोपटी आपल्या जवळ, आणि याच्यात 3 गुण आहे, आणि त्या 3 गुणांचा खेळ चाललेला आहे. आणि त्याच्यात पंचतत्वाचा मेळा आहे, सत्व रज तम गुण. आणि पंचतत्व म्हणजे 5 इंद्रिय, पंचेंद्रिय, 5 स्पर्श इंद्रिय, आणि ज्ञानेंद्रिय, आणि 11वं मन, आणि असे 26 गुणांचा हा सगळा खेळ चालू आहे. आणि ह्या सगळ्या खेळात आपण काय करतो, आणि पलीकडे भगवंत आहे. त्यांनी सांगितलं परब्रह्म कोणतं आहे, तुर्याचे माझं घर, जे आकाराचे पहिलं तिर, जे नादाची पहिलं मेरे, तुर्याचे माझं घर परब्रह्म, जे ते कुठे पलीकडे, ते तरुण जायचंय. त्या भोपळ्यावर बसा, गुरुच्या बोट धरून बसा, किंवा स्वतःच्या शक्तीवर माऊलीने मागे ओव्या दिलेल्या आहे. तर असं आपल्याला हे पोहून तरुण आपल्याला ते त्या ठिकाणी जायचंय. आणि ते कसं सांगितलं, तिथं काय, तर तिथं मोक्ष आहे. आणि ते एकदा त्या मोक्षाच्या ठिकाणी गेलं की तिथं विश्रांती आहे. सगळ्या नद्या समुद्राला जर मिळाल्या तर गंगारी अपपत्ती सरिता जेवीत. आता सगळ्या नद्या घेऊन, गंगा, गोदावरी, यमुना सगळ्या घेऊन कुठं जातात, समुद्राला जातात. समुद्राला गेल्यावर ओळखता येते का ही गंगा आहे, का ही यमुना आहे, का ही नाही. ते एकरूप होऊन समुद्राशी एकरूप होतात. तसं आपल्याला काय करायचं, त्या भगवंताशी एकरूप व्हायचं, जीव रूपावरून शिवरूपावर जायचं. आणि तो विशू सगळीकडे, सगळ्यामध्ये तोच भगवंत, तेच समतत्व आहे. आणि ते एकदा समतत्व कळलं की जन्म मरण हा म्हणजे नागवा फुडा, म्हणजे त्याला परत जन्म मिळतच नाही. जन्म मरणाच्या फेऱ्या तो बस पडत नाही, आणि तो मुक्त होतो. पण मग भगवंतांनी सांगितलं, म्हणून तो दैव आगळा. तो कसा आहे, दैवाच्या आगळा, भाग्यवान आहे. आणि त्यांनी काय केलं, साम्य तेजा डोळा, त्यांनी सगळीकडे समत्व चित्ताचे, तेची सार योगाचे, किंवा समशत्रोचे मित्रेच, हे सगळी त्याची स्थिती झाली. आणि तो साम्य अवस्थेला आला. त्याला गाय का वासरू, गाय का श्वान का चांडाळ का वाघ हे कळतच नाही. पाणी पितानी तृषा हरतानी म्हणतं का पाणी की हा वाघ आहे, गायीची तृषा हरू, किंवा व्याघा ते हे होऊन मारू, विष होऊन मारू, असं नाही म्हणत ना. त्याची एकच काम आहे, आपली तृषा हरवायची. तसा भगवंत सगळ्यांना, हा सगळ्यांना एक रूप पाहतो, माझ्या त्या भगवंताचं स्वरूप आहे असं तो समजून घेतो. आणि घरीची त्यांनी सांगितलं, घर घरातच राहतं, आणि घरातले लोक बाहेर जातात येतात, चप्पल बाहेर काढतात, दार उघडतात, आत येतात. अहो घर हरवलं कधी, असं झालं का, आम्ही आलो पण घरच नाही आमचं, ते जागेवरच आहे. आब्र ते जागेवरच आहे. वारा येतो, 3 ऋतू येतात, त्यांचे करता आकाश समानच आहे, ते आपलं त्याचं काहीच करत नाही. तसा हा आत्मा एकच स्थिर आहे. आणि आपण ह्या जन्मा मरणाच्या खेळामध्ये आपणच एरझऱ्या मारून राहिलो. प्रत्येक वेगवेगळ्या जन्मात जातो, वेगवेगळ्या याच्या युनिट जातो, आणि परत येतो. तर ह्या एरझऱ्या आपल्या आहे. आणि ह्या एरझऱ्या जर थांबवायच्या असल्या तर त्यांनी सांगितलं, ज्या खुंटीला धरा. आणि खुंटीला धरला तर तू कुठंच जाणार नाही. गुरुनी सांगितलं, अरे खुंटी धर. मग तू खुंटीला धरली, वारा आला, वादन आला, तू कुठंच जाणार नाही. तू तर आहे तसा गुरुच्या ठिकाणी राहील, त्या आत्म तत्वाच्या ठिकाणी राहील. तसं भगवंतांनी सांगितलं का हा सगळा खेळ आहे प्रकृतीचा. आणि आपल्याला उलट्या दिशेने प्रवास करायचा आहे. नदीला जसं समुद्राला जायचं, तसं आपल्याला त्या जीव रूपाला शिव पक्षाकडे जायचंय, त्या झाडावरच्या. आणि आपल्याला त्या भगवंताच्या स्वरूपाकडे जायचंय. त्याच्यासाठी एवढी सगळी खटाटोप आहे, त्याच्यासाठी एवढी सगळी ध्यानधारणा आहे. आणि आपल्याला त्या स्वरूपात जाऊन एकरूप व्हायचंय, आणि भगवंताच्या स्वरूपात मिळून जायचंय, असं